जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. आज आपल्या एक नवीन मेंबर ॲड झालेला आहे. तो म्हणजे बजाज पल्सर F250 2022 मॉडेल. मित्रांनो, जे लोक मला पहिल्यापासून बघतायत त्या लोकांना मे बी प्रश्न पडला असेल की बाबा बुलेट 500चं काय झालं. तर मित्रांनो, मी माझी बुलेट 500 पूर्णपणे सेल करून टाकलेली आहे आणि एक्सचेंज ऑफरमध्ये ही गाडी घेऊन टाकली आहे. या सगळ्या गोष्टी जर का एक्सप्लेन करत बसलो ना तर 1-1.5 तासाची जास्त व्हिडिओ होऊन जाईल. त्यापेक्षा मी तुम्हाला सिंपल सांगतो, आमची जी पार्किंग आहे त्याच्यामध्ये जरा प्रॉब्लेम होते आणि उंदराने वाट लावून लावून पूर्ण गाडीमध्ये खर्च आणलेला होता. त्यामुळे सरळ आम्ही विकून टाकली आणि जराशी सेफ गाडी अशी ही घेतली आहे. जी वायरिंग बेरिंगचा काय प्रॉब्लेम होणार नाही, उंदराचा काय प्रॉब्लेम होणार नाही, चोराला जरा जास्तच प्रॉब्लेम होईल अशी गाडी घेतलेली आहे मित्रांनो. आपली बुलेट 500 माहिती आहे ना की कशी आहे. रॉयल एनफिल्डच्या गाड्या इझिली चोरल्या जाऊ शकतात. या गाड्या इझिली चोरल्या जाऊ शकत नाही. यांचं लॉक सिस्टम, वायर सिस्टम खूप चांगली असते. त्या हिशोबाने बजाजची गाडी मी घेऊन टाकलेली आहे. तर मित्रांनो, आज आपण या गाडीचा टोटल रिव्ह्यू करणार आहोत आणि या आणि या रिव्ह्यूमध्ये मी जास्त टेक्निकल मी काय बोलणार नाही. मला जो एक्सपिरियन्स आला गाडी घेऊन मला काय वाटलं, त्याच्यानंतर राईड एक्सपिरियन्स काय आहे, कम्यूट करू शकतो की नाही, तर ह्या सगळ्या गोष्टी मी या व्हिडिओमध्ये कवर करणार आहे. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले या गाडीचे डिझाईन तुम्ही बघू शकता. थोडासा मागे होतो मी, पूर्ण डिझाईन बघून घ्या. ओव्हरऑल जी डिझाईन आहे ती ऑलमोस्ट 220ची डिझाईन आहे. एकेकाळी 200 AS आलेली होती बघा, AS 200, तिचीच आपण मोठी बन म्हणू शकतो. त्याच्यावरच जराशी अपग्रेड केलेली गाडी आपण समजू शकतो. 250cc एअर कूल्ड प्लस ऑइल कूल्ड इंजिन आहे. लिक्विड कूल्ड इंजिन ते दिलेलं नाही आहे कॉस्ट कटिंगसाठी. या गाडीमध्ये 5 गेअर आहेत. अगेन कॉस्ट कटिंगसाठी एक गेअर कमी करून टाकलेला आहे. पण हायर स्पीड्समध्ये एवढं खास काही वाटत नाही की बाबा 6व्या गिअरची गरज होती. तर असं काही दिलेलं नाही, असं काही आपल्याला जाणवत नाही. सगळ्यात पहिले मी राईड एक्सपिरियन्स तुम्हाला सांगतो की नक्की या गाडीमध्ये ॲक्च्युली आहे काय, जेणेकरून हे आपल्याला एकदम घ्यावीशी वाटेल. सगळ्यात पहिले या गाडीची डिझाईन जे मी तुम्हाला सांगितलंच. त्याच्यानंतर या गाडीचा जो कम्फर्ट आहे ना मित्रांनो, तो ठीकठाक आहे. म्हणजे बघायचं झालं तर हायवेसाठी जास्त कम्फर्टेबल कम्फर्ट आहे या गाडीचा. सस्पेन्शनचं जर का बोलायचं झालं तर थोडेसे स्टिफर सस्पेन्शन्स आहेत, पण जास्त प्रॉब्लेम देत नाही, म्हणजे कमरेला वगैरे प्रॉब्लेम देत नाहीत. असा खडबडीत रस्ता आहे मस्तपैकी, तर त्याच्यावरनं तर जास्त काय वाटत नाही. इझिली आपण आरामात थोडंसं सॅडलिंग करत काय होईना आरामात जाऊ शकतो, काय प्रॉब्लेम नाही. मित्रांनो, या गाडीचा जो फ्यूल टँक आहे ना, तो 14 लिटरचा फ्यूल टँक आहे मित्रांनो. एकेकाळी पल्सर 150ला जो आपल्या फ्यूल टँक मिळायचा, तर ऑलमोस्ट तेवढाच आपल्याला ते फ्यूल टँक मिळतो, जेणेकरून आपण इझिली कोणत्याही प्रकारची राईड करू शकतो. मग ती कम्यूटवाली असू दे, ॲडव्हेंचरवाली असू दे, नाहीतर टुरिंगवाली असू दे, काही प्रॉब्लेम नाही होणार. या गाडीचा जो ग्राउंड क्लिअरन्स आहे ना, तो 165 mm आहे. आता मी तुम्हाला दाखवतो. एवढा काहीतरी ग्राउंड क्लिअरन्स आहे. प्रॉब्लेम जास्त कुठे यायचा नाही. फक्त प्रॉब्लेम कुठे येईल माहिती आहे का, जेव्हा मोठा स्पीड ब्रेकर असेल, नाहीतर मोठा खड्डा असेल, तेव्हा इथे मिडलला काय प्रॉब्लेम होणार नाही. इथे जो समोर जो आलेला आहे ना ह्या साईडला, तर तिकडे थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे जेव्हा आपण डबल सीट वगैरे जातो त्यावेळेला जराशी काळजी घ्यायला लागते. बाकी काय प्रॉब्लेम नाही. बाकी जर का आपण सिंगल जात असतो ना, तेव्हा काय प्रॉब्लेम नाही होणार. कोणत्याही अँगलने, कोणत्याही रोड्सवर ही गाडी आरामात चालू शकते. मित्रांनो, या गाडीचे जे टायर्स आहेत ना, ते ऑलमोस्ट परफेक्ट दिलेले आहेत. म्हणजे या गाडीचे इंजिन, या गाडीची डिझाईन, एरोडायनॅमिक्स या हिशोबाने एकदम परफेक्ट दिलेले टायर्स आहेत. आणि ग्रिप खूप चांगली आहे. भले हे कंपनीने दिलेले टायर्स आहेत, MRFचे टायर्स आहेत, तरीसुद्धा ग्रिपिंगमध्ये ठीकठाक काम करतात. लिक्विड कूल्ड इंजिन नसतानासुद्धा या गाडीचं रिफाईनमेंट कशी आहे, स्मूथनेस कसा आहे. तर मित्रांनो, जेवढं मला वाटतं त्या हिशोबाने अबव 50 या गाडीचे व्हायब्रेशन ऑलमोस्ट 0 आहेत. ठीक आहे, ते पण 80-90पर्यंत थोडेसे व्हायब्रेशन जाणवतील. 80-90च्या दरम्यान थोडेसे व्हायब्रेशन जाणवतील आणि नंतर मग परत गायब होऊन जातात. बिलो 50 या गाडीमध्ये थोडेसे एकदम मायनर लेवलवर व्हायब्रेशन्स आहेत. ते पण जर का गाडीची सर्व्हिसिंग वगैरे झालेली नसेल तरच. या गाडीचा आता मायलेज तुम्हाला सांगतो. तर या गाडीचा मायलेज जो आहे तो ऑलमोस्ट एक 47-48पर्यंत आपल्याला हायवेला मिळून जाईल, जर का कंडिशन्स चांगल्या असतील तर. आणि ऑफकोर्स आत्ता कसा पावसाळा वगैरे चालू आहे, त्यामुळे
पावसाळ्याच्या हिशोबाने ठीकठाक आपल्याला मायलेज मिळतो आहे. आता मी तुम्हाला एक कंडिशन सांगतो ज्याच्यामध्ये मला या गाडीने नाही म्हटलं तरी 42-43 मायलेज दिलेला आहे. तर मित्रांनो, गणपतीचा आदला दिवस होता आणि गणपतीच्या आदल्या दिवशी एवढं भयंकर ट्रॅफिक होतं ना, मुंब्राच्या बाजूला जो नाशिक हायवे जातो तर त्याच्या जवळूनच मी आलेलो आहे. ही गाडी मी भाईंदरवरून घेतलेली आहे. भाईंदरवरून बदलापूरला येताना मी कसं बदलापूरला राहतो बरोबर, तर बदलापूरला येताना किती 60 किलोमीटरचं काहीतरी अंतर आहे. त्यासाठी मला 4 तास सांगितलेले होते. कधी 26 तारखेला, 27 तारखेला आपले गणपती बसले, 26 तारखेला एवढं खतरनाक ट्रॅफिक होतं ना मुंब्रा साईडला. तर त्या सिच्युएशनमध्ये आता तुम्ही विचार करा, 60 किलोमीटरसाठी 4 तास मला लागले, म्हणजे नाही म्हटलं तरी एक 15-20चा ॲव्हरेज स्पीड असावा. त्या एवढ्या ट्रॅफिकमध्ये सुद्धा या गाडीने मला 42-43चा मायलेज दिला आहे मित्रांनो. या गाडीचं इंजिन जे आहे ते स्पेशली ॲडव्हेंचर स्पोर्ट्ससाठी जास्ती करून डिझाईन केलेलं आहे. म्हणजे तुम्हाला थोडंसं स्पोर्टी फिलिंग पण मिळेल आणि जर का तुम्हाला ट्रॅव्हलिंग करायचं आहे तर ट्रॅव्हलिंगसुद्धा इझिली अवेलेबल आहे, इझिली पॉसिबल आहे. ठीक आहे मित्रांनो, या गाडीची सीट हाईट जी आहे ना ती 795 mm आहे. आता माझी हाईट 5 फूट 1 इंच आहे, त्यामुळे बघायचं झालं तर थोडंसं टिपटो मला करायला लागतं. पण ठीक आहे, या गाडीचं वजन जे आहे ते ऑलमोस्ट कमी आहे, म्हणजे बघायचं झालं तर भरपूर कमी आहे. 250 cc हिशोबाने भरपूर कमी आहे. त्यामुळे इझिली गाडी ट्रॅफिकमध्ये हँडल होऊन जाते. जरी पूर्ण पाय पोचत नसले तरी थोडंसं आपल्या बोटं जरी लागली ना खालती पायात, काय प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे, इझिली गाडी हँडल होऊन जाते. मित्रांनो, आता पुढची गोष्ट म्हणजे या गाडीचा एक्झॉस्ट नोट. आता मी मस्तपैकी तुम्हाला एक्झॉस्ट नोट ऐकवतो. हा या गाडीचा डिस्प्ले आहे, एकदम आयकॉनिक डिस्प्ले, जसं पल्सरमध्ये आपल्याला बघायला मिळतो. लेटेस्ट गाडीमध्ये आता हा राहिलेला नाही आहे, वेगळंच काहीतरी आहे. ठीक आहे. ओके मित्रांनो, तर हा होता गाडीचा एक्झॉस्ट नोट. आता हा जो एक्झॉस्ट नोट आहे ना तो बऱ्यापैकी बासवाला आहे, म्हणजे ऐकताना असं वाटतं की बाबा हा इंजिनमध्ये पॉवर आहेच. परफॉर्मन्स ओरिएंटेड जर का ही गाडी आहे तर ती कोणत्या अँगलने ते मी तुम्हाला सांगतो. ट्रान्समिशनमध्ये बघायचं झालं तर जे गिअर्स आहेत ते जरा छोटे आहेत, पण सेकंड गिअरपासून जी पॉवर सुरू होत होते ना मित्रांनो, म्हणजे जर का तुम्ही इझिली 0 to 50पर्यंत जर का तुम्हाला एकदम फुल पिकअप पाहिजे, खतरनाक पिकअप पाहिजे, तर मित्रांनो गाडी बेस्ट आहे. त्यामुळे हे जे इंजिन जे बनवलेलं आहे ना ते थोडंसं स्पोर्टीसुद्धा आपल्याला फिलिंग देणारच आहे. आता मित्रांनो, रायडिंग पोझिशन, ठीक आहे, ज्याला आपण सिटिंग पोझिशन जे म्हणतो, ती थोडीशी स्लाइटली अग्रेसिव्ह आहे. पण टुरिंग करताना, ट्रॅव्हलिंग करताना आपल्याला जास्त प्रॉब्लेम नाही व्हायचा. ठीक आहे, जर का तुम्ही कमी हाईटचे असाल माझ्याप्रमाणे तर जास्त काय प्रॉब्लेम होणार नाही. आणि जर का तुम्ही 6 फीट नाही तर 6 फीट अबोव्ह असाल तर मात्र थोडंसं तुम्हाला 220 नाहीतर RS 200 टाईप थोडंसं वाटणार आहे. बाकी नॉर्मल हाईटवाले जे आहेत 5.5पासून ते 5.9 5.10पर्यंत त्यांना एकदम इझिली ही गाडी कम्फर्टेबल वाटणार आहे. ठीक आहे. आता बघायचं झालं तर माझ्या हाईटच्या हिशोबानुसार मला थोडंसं पुढे व्हावं लागतं आहे. एवढा काय प्रॉब्लेम नाही आहे. तसं बघायचं झालं तर हातावर म्हणजे तळ हातावर थोडंसं प्रेशर पडतं आहे. बाकी काय प्रॉब्लेम नाही. बाकी ना कंबरदुखी ना काय. त्यामुळे गाडी इझिली आपण कोणत्याही आणि कितीही किलोमीटर चालवू शकतो. इवन ह्या अशा रस्त्यांवर सुद्धा ठीकठाक चालते गाडी, काय प्रॉब्लेम नाही. इवन स्टेबिलिटीसुद्धा खतरनाक देते मित्रांनो. आता या गाडीचा जो हेडलाईट आहे तो तुम्हाला सांगतो. या गाडीचा हेडलाईट जो आहे ना त्याचा सॅम्पल व्हिडिओ जरा बघून घ्या. तर सॅम्पल व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत आहे की जेवढ्यापर्यंत बीम पडती आहे तेवढ्यापर्यंत एकदम क्लिअर विजिबिलिटी आहे. आणि या गाडीचा जो अप्पर आहे तो सुद्धा खूपच चांगला आहे. अप्पर आणि पास जो आहे ना तो भरपूर चांगला आहे. त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही आहे मित्रांनो. आता
पुढची गोष्ट म्हणजे सस्पेन्शन्स. जसं मी तुम्हाला मागाशी सांगितलं की ऑफरोडिंग करताना काही प्रॉब्लेम होत नाही वगैरे वगैरे. तर ना या गाडीचे सस्पेन्शन जे आहेत ते स्लाइटली स्टिफ आहेत, म्हणजे थोडेसे बघायचं झालं तर स्टिफ आहेत. पण एरवी जर का स्टेबिलिटी पाहिजे असेल तर हायवेला जास्त मिळू शकते. ठीक आहे, ऑफरोडिंगवर म्हणजे ह्या अशा रस्त्यांवर थोडीशी कमी मिळेल, पण त्यातल्या त्यात मॅनेजेबल असेल. पण जर का तुम्हाला हायवे टुरिंग करायचे मग तर या गाडीला एकदम मस्तपैकी आपण घेऊन जाऊ शकतो, काही प्रॉब्लेम होणार नाही. मित्रांनो, आता पुढचा मुद्दा तो म्हणजे ब्रेकिंग सिस्टम. ड्युअल चॅनल ABS आहे, त्यामुळे काय प्रॉब्लेमच नाही. पुढचा 300 mm डिस्क ब्रेक आहे आणि मागचा मला वाटतं 230 mm डिस्क ब्रेक आहे. मी तुम्हाला मेन्शन करेनच, जर का काय चुकलं असेल तर बघून घ्या. ठीक आहे, तर हे जी ब्रेकिंग सिस्टम आहे ना मित्रांनो, आपल्याला फुल कॉन्फिडन्स देते. जर का समोरून चुकून काय आलं ना, तर पटकन थांबायचं झालं तर आरामात, म्हणजे न काही चिंता करता, न घाबरता आपण इझिली ब्रेकिंग करू शकतो. काही प्रॉब्लेम होत नाही, गाडी जरासुद्धा घसरत नाही ना, काय असं डगमगते, काहीच नाही होत. एकदम स्टेबल राहते गाडी मित्रांनो. ही जी गोष्ट आहे ना ती हायवेवर सगळ्यात जास्त मॅटर करते. हायवेवर असेल ना तर आपल्या सिटीमध्ये असेल, कोणत्याही रस्त्यावर असेल, तर सगळ्यात जास्त मॅटर करते ती म्हणजे ब्रेकिंग. तर या या गाडीमधून जी ब्रेकिंग होते ना मित्रांनो, म्हणजे तो बाईट फोर्स आहे ना, बाईट फोर्स तो खूपच चांगला आहे. ठीक आहे, स्पेशली जो पुढचा ब्रेक आहे ना तो जरा भलताच चांगला आहे. मागचा ब्रेक पण चांगलाच आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. फक्त मला मागच्या ब्रेकची जास्त काय सवय नाही आहे, पण पुढचा ब्रेक जो आहे ना तो एकदम एक नंबर आहे, काय प्रॉब्लेम नाही. पुढची गोष्ट म्हणजे हा जो डिस्प्ले कन्सोल आहे, ज्याला आपण इन्स्ट्रुमेंट क्लस्टर पण सुद्धा म्हणतो, बरोबर ना. तर हा असा आहे मस्तपैकी. RPM मीटर जो आपला आयकॉनिक असतो बजाजचा तो दिलेला आहे. स्पीडोमीटर आहे, इथे ओडोमीटरसुद्धा आहे, टाईम बीम दिलेला आहे, फ्यूल पण आपल्याला दिसतं आहे बरोबर, इंजिन चेकलाईट वगैरे सगळं आहे. ठीक आहे, आणि जर का आपण हे ऑन केलं तर इथे गेअर इंडिकेटरसुद्धा आहेच, न्यूट्रलचा लाईट आहे, ABSचा वॉर्निंग सिग्नल आहे, RPM लिमिटचा काहीतरी सिग्नल आहे. ठीक आहे, आणि जर का आपण इथे 2 बटणं केली आहेत बरोबर, तर ना इथे ट्रिप 1 वगैरे सगळं दिसतं आरामात, काय प्रॉब्लेम नाही आहे. ट्रिप 1, ट्रिप 2, त्याच्यानंतर DTE किलोमीटर, म्हणजे जर का तुम्हाला किलोमीटर रेंज पाहिजे असेल ना तर ही 500ची किलोमीटर आहे. ठीक आहे, आता कंपनी सांगते 566 का 586 काहीतरी आपल्याला ऑप्टिमम, जर का तुम्हाला चांगला 45 वगैरे असा मायलेज मिळत असेल ना तर 550 नाही तर थोडीशी जास्त, त्याच्यावरून आपल्याला रायडिंग रेंज निघून जाते. त्याच्यानंतर हा ओडोमीटर आहे. तर बाकी इथे मायलेज पण ॲक्च्युली दिसतो, पण इथे काही दिसत नाही आहे. ठीक आहे, काय हरकत नाही. पण या गाडीमध्ये मायलेजसुद्धा दिसतो मित्रांनो. ठीक आहे, तर मायलेज जो आहे ना तो नाही म्हटलं तरी मला आत्ता सध्या करंट जो मायलेज आहे तो एक 43-45 आरामात मिळून जातो आहे. आणि तुम्हाला लिटरली सांगतो, भाईंदरवरून मी गाडी घेऊन येत होतो ना तेव्हा मला नाही म्हटलं तरी एक 42-43 दिले असेल, ते पण खराब इंजिन ऑइल होतं. ठीक आहे, जुने इंजिन ऑइल होतं, तरीसुद्धा या गाडीची सर्व्हिस वगैरे काही झालेली नव्हती, तरीसुद्धा मला त्या गाडीने एवढा खतरनाक मायलेज दिला मित्रांनो. त्यामुळे बघायचं झालं तर डेली कम्यूटसाठी तर ही बाप गाडी आहे, काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे जास्त वेळ आपल्याला पेट्रोल टाकत बसायची गरज नाही. मी चावी बंद करतो ना तर बॅटरी ड्रेन होऊन जाईल उगाचच. तर ही अशी काही गाडी आहे मित्रांनो. ठीक आहे, एक्झॉस्ट नोट आपण ऐकलाच. या गाडीला डबल स्टँड पण दिलेला आहे, त्यामुळे इझिली आपण चेन लिव्ह वगैरे करू शकतो आरामात, काय प्रॉब्लेम नाही आहे. आता बघायचं झालं तर हिटिंग इश्यू खूप लोकांचं असं म्हणणं असतं की बाबा ह्या गाडीमध्ये हिटिंग इश्यू आहेत का, कारण की ही फक्त ऑइल गोल्ड इंजिन आहे. तर मित्रांनो तुम्हाला लिटरली सांगतो, जेव्हा गाडीची सर्व्हिस नसते ना तेव्हाच फक्त थोडीशी हिटिंग इश्यू आले असतील, जेव्हा मी घेऊन येत होते तेव्हा. बाकी काय प्रॉब्लेम नाही मित्रांनो. बाकी जेव्हा मी सर्व्हिस मारली ना तेव्हा जरासुद्धा म्हणजे अगदी धग पण लागली नाही मित्रांनो पायाला. मी मस्तपैकी उघड्या पायानं गाडी चालवतोय, मस्तपैकी हाफ पॅन्ट घातलेली आहे, तरीसुद्धा या गाडीवर जरासुद्धा हिटिंग इश्यूज नाही आहेत. ठीक आहे, हे जे इंजिन बनवलेलं आहे ना मित्रांनो ते स्पेशली ट्रॅव्हलिंगसाठी जास्त बनवलं आहे मित्रांनो. जर का आपल्याला जर का गाडी लॉन्चच करायची आहे तर RS200 आहे, बाकीच्या गाड्या आहेत बरोबर, पण ही गाडी जी आहे ना ती जरशी मिक्स आहे. ठीक आहे, मिक्स ट्रॅव्हलिंगसाठी आहे, जे सगळ्या प्रकारची माणसं जी आहेत ना ती या गाडीला चालवू शकतात. आता मित्रांनो या गाडीचा सीट कम्फर्ट जो आहे ना तो सीट कम्फर्ट मी तुम्हाला सांगतो, म्हणजे सीटची जी क्वालिटी बनवली आहे ती थोडीशी मीडियम टाईपची बनवली आहे. आता त्याचं कारण पण आहे, जर का सीट सॉफ्ट असेल ना जास्त तर ते लवकर गरम करतं आपल्याला. ठीक आहे, खालचा जो भाग आहे ना आपला तर तो लवकर गरम होतो, दुखायला लागतं. पण सीट जर का हार्ड असेल तर आपल्याला कम्फर्ट मिळत नाही. म्हणून कंपनीने विचार काय केला आहे की मस्तपैकी मीडियम क्वालिटीची सीट देऊन टाकूया. पिलियन आणि रायडर, ठीक आहे, रायडर आणि पिलियन जो आहे ना एकदम आरामात
कितीही वेळ बसू शकतात, काही प्रॉब्लेम नाही होणार. ठीक आहे. आणि जर का रोड थोडा बाउन्सीच असेल तरच थोडंसं जास्त आपल्याला म्हणजे इश्यू होऊ शकतो, म्हणजे अनकम्फर्टेबल वाटू शकतं. पण इथे जास्त मला काय सगळ्यात जास्त काय जाणवलं नाही आहे. त्यामुळे त्या हिशोबाने एकदम बेस्ट क्वालिटी गाडी आहे मित्रांनो. आता पुढचा मुद्दा तो म्हणजे सर्व्हिस कॉस्ट या गाडीची मित्रांनो खूपच कमी आहे. बघा चला तर 250च्या हिशोबाने या गाडीचे सर्व्हिस कॉस्ट नाही म्हटलं तरी फक्त आणि फक्त 1300 ते 1400पर्यंत निघतो मित्रांनो. फक्त एक्स्ट्रा काय लागू शकतं, ब्रेक पॅड्स पुढचे ना तर मागचे जे ब्रेक पॅड्स आहेत ना ते थोडे कमी चालतात, म्हणजे एक नाही म्हटलं तरी एक 3-3.5 किलोमीटरच चालतात. आणि पुढचे जे आहेत ते नाही म्हटलं तरी एक 7-8 किलोमीटर चालू शकतात. आता पावसाळ्याच्या दिवसात थोडेसे जास्त वेळ होण्याची शक्यता जास्त आहे, कारण की आपण ब्रेकिंग जास्त करतो बरोबर ना. तर त्या हिशोबाने आपल्याला थोडंसं एक्स्ट्रा खर्च लागू शकतो. वर्षातून 2दा म्हणजे 6 महिन्यातून एकदा करायला लागते फक्त, बाकी काय प्रॉब्लेम नाही आहे. बाकी आपण पार्टलेसुद्धा सगळं कामं करू शकतो, म्हणजे एकदा ऑइल चेंज केलं तर दुसऱ्यांदा काय ते नॉर्मल सर्व्हिस मारली बरोबर ना. म्हणजे पॉकेटच्या हिशोबाने आपल्याला खूप जास्त अफोर्डेबल गाडी ही आपल्याला बजाजने बनवून दिलेली आहे मित्रांनो. आता बिल्ड क्वालिटी बघून घ्या, जसं की हे पॅनल्स आहेत. ठीक आहे, पॅनल्स आहेत, कलर क्वालिटी आहे खूप जास्त चांगली आहे. बाय द वे ही गाडी 15,000 किलोमीटर प्लस चालली आहे. ठीक आहे, त्या हिशोबाने मी तुम्हाला सांगतो या गाडीचा जो टँक आहे त्याचं कलर क्वालिटी बघून घ्या. त्याच्यानंतर हा जो साईडचा फेरिंग आहे तो सुद्धा एकदम हार्ड क्वालिटीचा प्लास्टिक आहे. ठीक आहे, भले याच्यामध्ये जास्त मेटलचा यूज केलेला नाही आहे तरीसुद्धा जी ओव्हरऑल जी क्वालिटी आहे ती बेस्ट दिलेली आहे मित्रांनो. हां, फक्त हे जे स्टिकर वगैरे आहेत ना त्याची क्वालिटी थोडीशी लो वाटते. आणि नटबोल्ट तुम्ही बघू शकता इकडचे जे बरोबरचे आहेत तर ते थोडेसे आता गंजाला सुरुवात झालेली आहे. बाय द वे ही मुंबईची गाडी आहे MH02. त्या साईडला कसं हवेमध्ये मिठाचं प्रमाण जास्त असतं ना, त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम आहे तिकडे. ठीक आहे, लोखंड आहे ना ते लवकर गंजतं त्या साईडला, म्हणून हे सगळं झालेलं आहे. बाकी काय प्रॉब्लेम नाही आहे. आता मित्रांनो या गाडीचे जे मिरर्स आहेत, या गाडीचे मिरर्स आहेत ना ते ज्या पोझिशनला सेट केलेले आहेत ते विजिबिलिटी चांगली देतात. फक्त जेव्हा का ऑब्स्टॅकल येईल नाही तर थोडासा अनस्टेबल रोड असेल तर मात्र थोडेसे हे व्हायब्रेट करत राहतात, बस बाकी काय प्रॉब्लेम नाही आहे. बाकी एरोडायनॅमिकली खूप चांगली फिट केलेले आहेत आणि विजन खूप चांगले देतात, एवढा मोठा मस्तपैकी दिलेला आहे. तर मित्रांनो आता जे हँडल बार आहे ते मी तुम्हाला दाखवतो. हँडल बार हे ऑलमोस्ट 220चाच आहे. ठीक आहे, थोडीशी डिझाईन बदलली असेल तर बदलली असेल, बाकी सगळं जे काय आहे ना ते सगळं 220चे दिले आहे मित्रांनो. इथे USB चार्जिंग पोर्ट आहे मस्तपैकी. ठीक आहे, तर तो सुद्धा दिलेला आहे, म्हणजे काही असो तुम्ही ट्रॅव्हल करत राहा काय प्रॉब्लेम नाही होणार. ठीक आहे, आता पुढची गोष्ट जी आहे ती म्हणजे आपल्याला हा जो वायझर दिलेला आहे विंडशिल्ड, तर त्याच्याबद्दल मी थोडंसं बोलेन. डिझाईनसाठी चांगलं आहे, फक्त जेव्हा आपल्याला लाँग टूर करायचे समोरनं जास्त वारा येतो आहे तर एवढं काय खास काम करत नाही. ज्याला कोणाला लाँग राईड करायचे मनाली लडाख वगैरे जायचं आहे तर हे फक्त चेंज करून घ्या, बस हे फक्त चेंज करून घ्या. नाहीतर करायला लागणार माहिती आहे का, गाडीला पूर्ण एकदम झुकून तुम्हाला असं घ्यायला लागेल. ठीक आहे, झुकून असं घ्यायला लागेल, ते तेव्हाच काम करेल, बाकी काय प्रॉब्लेम नाही आहे. बाकी जी विंडशील्ड दिलेली आहे ती इथल्या इथे चालवण्यासाठी अपडाऊन करण्यासाठी खूप चांगली आहे, काय प्रॉब्लेम नाही होणार. मित्रांनो या गाडीचा जो टॉप स्पीड आहे तो 140 आहे. आणि बघायचं झालं तर या गाडीचा जो कम्फर्टेबल क्रुझिंग स्पीड जो म्हणतात ना, ज्याला आपण नॉर्मली आपण क्रुझिंग स्पीड म्हणतो, आरामात जायचं आहे, एका सर्टेन स्पीडवर आपल्याला टिकून राहायचं आहे, ते पण विथ मायलेज वगैरे वगैरे, तर तो जो आहे ना तो नाही म्हटलं तरी 100-110 असा काहीतरी आपल्याला येऊ शकतो. ठीक आहे, 100-110 जर का चालवली ना तर ही 35 to 40, ठीक आहे 35 नाही तर 40पर्यंत देऊन टाकेल. कम्युटवाला पाहिजे असेल क्रुझिंग स्पीड, ठीक आहे, स्टेट हायवेजवर नाही तर आपल्या नॉर्मल हायवेजवर ही नाही म्हटलं तरी आपण 70-80 आरामात चालवू शकतो, काय प्रॉब्लेम नाही. आणि जर का त्याच्याहून छोटा स्पीड पाहिजे असेल ज्याच्यामध्ये मायलेज खतरनाकच मिळेल तर 50 हा जो स्पॉट आहे ना मित्रांनो एकदम स्वीट स्पॉट आहे या गाडीचा. बाकी बघायचं झालं तर ओव्हरऑल परफॉर्मन्स वाईज आपण जाऊ शकतो, काय प्रॉब्लेम नाही आहे. तरीसुद्धा 50 नाही तर डायरेक्ट 110 वगैरे, ठीक आहे, तर हे आपण आरामात जाऊ शकतो गाडीवर. 110च्या पुढे व्हायब्रेशन सुरू होतात आणि स्टेबिलिटीचे थोडेसे इश्यू होतात, बाकी काय प्रॉब्लेम नाही. बाकी ओव्हरऑल जी गाडी आहे ना परफेक्ट गाडी आहे, काय प्रॉब्लेम नाही आहे. ट्रॅव्हलिंगसाठी एकदम इझी गाडी आहे. तर मित्रांनो ओव्हरऑल मी सगळं काही या गाडीचं कवर केलेलं आहे. या गाडीचा रिव्ह्यू मी पूर्णपणे दिलेला आहे असं मला वाटतं. काही पॉईंट्स राहिले असतील तर मला नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.